ओम शांती। आज 26/3/2026 साकार मुरलीचे सद्गुरुवारचे महावाक्य आहे। बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही संग दोषापासून स्वतःला वाचवून ठेवा, अभ्यासावर पूर्ण लक्ष द्या आणि त्यामुळे कोणतेही वादळ येऊ शकणार नाही। म्हणूनच मायेला दोष देण्यात अर्थ नाही, मायाला दोष द्यायचा नाही। प्रश्न, कोणती एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तर बेडा पार होईल? उत्तर, बाबा आपला जो आदेश असे सदा बाबांच्या आज्ञेनुसार हुकुमानुसार चालायचे आहे, तर बाबा म्हणतात बेडा पार होईल, अर्थात नाव पैल तिरास जाईल। हुकुमानुसार चालणारे मायेच्या वारापासून सुरक्षित राहतात, बुद्धीचे कुलूप उघडते, अति आनंदामध्ये आपण राहतो, कोणतेही उलटे कार्य होऊ शकत नाही। म्हणजेच बाबांच्या आज्ञेनुसार चालायचंय, जो हुकम बाबा आपला, हे जर आपण केलं तर नेहमी सुरक्षित राहू आणि आपली नाव बेडा पार, नाव पैल तिरास जाईल। गीत आहे, तुम्हाला प्राप्त करून सर्व प्राप्त झाले। ओम शांती। सर्व सेवा केंद्रावरील मुलांनी हे गीत ऐकले असेल आणि बाबा सांगतात की तुम्हाला या गीताचा अर्थ अर्थात प्राप्ती बाबांच्या आठवणीद्वारे काय आहे हे लक्षात आलंच असेल। बाबा म्हणतात, ईश्वराला प्राप्त केल्यामुळे विश्वाची बादशाही प्राप्त होते, ही स्मृती सदैव आपल्याला असायला हवी। बाबा म्हणतात, बाबा बाप आहे, टीचर आहे आणि सद्गुरू आहे, आणि तिन्ही रूपामध्ये बाबा आपली पालना संगम युगावर करत आहे। बाबांची ही खूप सुंदर शाळा आहे आणि ह्या शाळेमध्ये अभ्यास आहे। जसं त्या शाळेमध्ये अभ्यास असतो, शिक्षक शिकवतात, अभ्यासक्रम असतो आणि नंतर परीक्षा होते, पण मार्क मात्र वेगवेगळे असतात। तसं या शाळेमध्ये सुद्धा अभ्यास आहे, शिक्षक शिवबाबा शिकवत आहेत, आपला अभ्यास चालू आहे, परंतु मार्क मात्र सर्वांना सारखे नाही, नंबर वार आहे। बाबा म्हणतात, इथे असे म्हणता येत नाही की माया विघ्न घालते, है ना। बाबा म्हणतात, जसं शाळेमध्ये शिकतात तर तिथे म्हणतात का की माया विघ्न घालते म्हणून आमचा अभ्यास होत नाही, मग इथे असा शब्द कसे काय वापरू शकतात? म्हणून बाबांनी सांगितलं, तिथे असे म्हणू शकत नाहीत की माया विघ्न घालते, वादळ येतात, असं म्हणू शकतात का? नाही। मग बाबा म्हणले, या शाळेमध्ये सुद्धा आपल्याला अभ्यासावर लक्ष द्यायचंय, संग दोष लागू नये, वाईटाच्या संघामध्ये आपल्याला जायचं नाही। बाबा म्हणतात, त्या शाळेमध्ये सुद्धा खेळण्यामध्ये, झोपण्यामध्ये, वाईट संगत मध्ये जर वेळ वाया घातला, अभ्यास नाही केला तर नापास होतात। तसे इथे पण जर संग दोषामध्ये किंवा बाबांच्या आज्ञेचं उल्लंघन करून कर्म केलं तर इथे सुद्धा नापास होतात। त्या शाळेमध्ये व्यवहार ठीक नसेल तर शिक्षक प्रमाणपत्रामध्ये लिहितात की हा कुसंगती आहे किंवा कुसंस्कारी आहे, बदचलन आहे। तर बाबा म्हणतात, इथे सुद्धा व्यवहार, चाल चलन, संस्कार पाहिले जातात। पुढे बाबा सांगतात की हे मनुष्य सृष्टीचं झाड आहे आणि या झाडामध्ये खूप साऱ्या फांद्या फुटलेल्या आहेत आणि हे दैवी झाड खूप गोड झाड आहे। या झाडाला पुन्हा पुढे अनेक फांद्या फुटतात। सूर्यवंशी घराण्यामध्ये जायचं असेल तर अभ्यासावर पूर्ण लक्ष द्यावं लागेल आणि सेवेसाठी तत्पर राहावं लागेल। बाबा म्हणतात, कधी ग्रहस्थी पुढे जातात पुरुषार्थामध्ये, भले कुमार कुमारी आहेत, परंतु जर पुरुषार्थ नसेल आणि ग्रहस्थी घरात राहूनही सेवा आणि बाबांची आठवण, अभ्यासावर लक्ष असेल तर नंबर पुढे घेऊ शकतात। म्हणून बाबा सांगतात, कुमार कुमारी भले ग्रहस्थी नाहीत, पण सेवा जर कमी असेल, अभ्यासावर जर लक्ष नसेल तर हलकं पद, कमी पद प्राप्त होईल।
बाबा पुढे सांगतात की पूर्वी ग्रहस्थी 60 वर्षानंतर वानप्रस्थ आश्रमामध्ये जायचे. अर्थात सर्व जिम्मेदारी मुलांच्या हवाले करून स्वतः हलके होऊन देवदेव करण्यासाठी वानप्रस्थ आश्रमात जायचे. परंतु बाबा म्हणतात आता कलियुगाच्या शेवटपर्यंत अशी अवस्था आहे की कितीही वयोवृद्ध झाले तर धंदेदोरीमध्ये कामधंद्यामध्येच बुद्धी अडकलेली आहे, चिटकून राहतात. म्हणून बाबांनी सांगितलं तुम्ही बाबांची मुलं या घरग्रस्तात राहत असताना न्यार आणि अलिप्त राहायची प्रॅक्टिस करा. बाबा म्हणतात कुमारींना चांगला चान्स आहे. पारलौकिक बाबांची वारसा हक्क घेण्याचा अधिकार प्राप्त करण्याची वेळ आहे. म्हणून वारस बनता येते आणि अधिक आत राहणारे आणि इथे आत राहणारे आतच राहतील पण हलकं पद प्राप्त करतील. खूप सुंदर गुह्य रहस्य बाबांनी सांगितलं. आतवाले आत, बाहेरवाले बाहेर. जे सेंटरवरती राहतात पण पुरुषार्थ करत नाहीत तर ते राजधानीमध्ये आतच असतील पण हलकं पद असेल, दासदासी बनतील. आणि म्हणून राजघराण्यात जरी आले तरी दासदासी बनतील तर त्या पदाला काहीही महत्व नाही. म्हणून सेवा केंद्रावर आलो म्हणजे खूप मोठं पद प्राप्त होणारच आहे असं काही नाही. प्रत्येकाचं पुरुषार्थावर आहे. इथेही पुरुषार्थावर आहे आणि जर बाहेर अर्थात गृहस्थ आश्रमात राहूनही पुरुषार्थावर आहे. बाबा म्हणतात सर्व आधार पुरुषार्थावर आहे. पुरुषार्थ जर केला नाही तर नंतर पश्चाताप करावा लागेल. बाबा म्हणतात गृहस्थीपेक्षा इथे अर्थात सेवा केंद्रावर वादळ अर्थात तुफान परीक्षा जास्त आहे. हिम्मत ठेवून शिवबाबांचं बनायचं आहे. संगदोषामध्ये फसायचं नाही. संगदोषामध्ये फसून अनेक बाबांची मुली नापास होतात आणि बाबा म्हणतात हा स्वतःचा मूर्खपणा आहे. आज्ञेप्रमाणे चालत राहिलात, बाबांच्या श्रीमतानुसार चालत राहिलात, जी हुकूम आज्ञा बाबा आपली जशी आज्ञा तसे आम्ही चालू असे जर राहिलात तर कधीही माया नापास करू शकत नाही. म्हणून बाबांनी सांगितलं हा स्वतःचा मूर्खपणा बंद करा. आज विशेष हा शब्द बाबांनी वापरलेला आहे. पुढे बाबा सांगतात लालच, क्रोध, चोरीची सवय शेवटी कधी ना कधी माहीत होईलच. त्यामुळे या सवयी आसुरी वृत्तीच्या आपल्यामध्ये नको. बाबा सांगतात की एखाद्या वस्तूची लालच असणं किंवा राग करणं किंवा बार बार कख का चोर सो लख का चोर. बाबा म्हणतात की छोटी चोरी चोरीच आहे आणि मोठी चोरी सुद्धा चोरीच आहे. तर ही चोरीची सवय नको. बाबा म्हणतात या सवयीमुळेच बरेच जण यज्ञ सोडून निघून जातात आणि ह्या सवयी त्यांना रसातळाला घेऊन जातात. म्हणून बाबा सांगतात की क्षुद्र कुळाचे असे कोणतेही संस्कार आपल्यामध्ये नकोय. जर असे संस्कार असतील तर ते ब्राह्मण नाहीतच, शूद्र आहेत. बाबा म्हणतात काही जण म्हणतात की आम्हाला वेळ नाही, वेळ नसल्यामुळे आम्ही पुरुषार्थ करू शकत नाही. तर बाबा म्हणतात हे ब्राह्मण कुळातील नाही. इथे ज्यांचं मन लागतं तेच या कुळातले आहे. खरं मन इथे त्याचे लागेल जे या कुळातले आहेत, उच्च पद प्राप्त करणारे आहेत. तकदीर मध्ये नसेल तर मग म्हणतात की वेळ नाहीये किंवा आम्हाला पुरुषार्थासाठी मेहनत करावी लागते. हे शब्द कोणाचे असतील जे या कुळातील नसतील. बाबा म्हणतात बरेच जण बाबांच्या आज्ञेचं उल्लंघन करून, श्रीमताचं उल्लंघन करून गुरुची दशा, बृहस्पतीची दशा असलेली सुद्धा मंगळ राहूची दशा बसायला लागते, कारण कर्म उलटे झाले. म्हणून बाबा सांगतात कर्मावरती लक्ष द्या. अशा वाईट सवयी, क्षुद्रपणाच्या सवयी बाबांच्या मुलांमध्ये नकोय. पुढे बाबा सांगतात
तकदीरमध्ये नसेल तर बाबांच्या आज्ञेचं उल्लंघन करतात आणि बाबांची आज्ञा काय आहे हेच त्यांना समजत नाही. बाबा म्हणतात डोक्यात धारणा असायला हवी. सर्वप्रथम बुद्धीत धारणा हवी, मग ती आचरणात येईल. बुद्धीतच नसेल तर ती आचरणात येणार नाही. म्हणून वारंवार म्हणायला पाहिजे, जो हुकुम शिवबाबा आपला, जो हुकुम शिवबाबा आपला. बाबा आम्ही तुमच्या आज्ञेप्रमाणेच चालू, बाबा आम्ही तुमच्या आज्ञेप्रमाणेच कर्तव्य करू. हे वाक्य वारंवार आपल्या मनामध्ये, मुखामध्ये यायला हवे. पुढे बाबा सांगतात, खूप जण ज्ञान छान आहे असं म्हणतात, अनेकांना सांगतातही, परंतु स्वतःचा योग नाही आणि म्हणून पापकर्म करत राहतात आणि योग कमी असल्यामुळे झालेली पापकर्म संपतच नाही. म्हणून मी श्रीमतावर चालू शकत नाही अशी त्यांची धारणा व्हायला लागते. बाबा म्हणतात डिसर्व्हिस केली तर स्वतःच नुकसान आहे. अभ्यास नाही करायचा तर बाबा म्हणले बाबाचा हात सोडून द्या, कारण अभ्यास केला तर फायदा आहे. हलकं पद घेणं, दासदासी बनणं काय फायदा आहे. आज स्पष्ट बाबांनी सांगितली की अभ्यास नाही करायचे तर सोडा. चुका कशासाठी करता? चुका करून आणखीनच नुकसान करून घेऊ नका. पुढे बाबा सांगतात कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकार नको यायला. बाबांच्या मुलांमध्ये जर सूक्ष्म अहंकार किंवा प्रत्यक्ष अहंकार आला तर बाबा म्हणतात ती दुसऱ्यांची सेवा करू शकणार नाहीत. बाबांच्या मुलांसाठी कोर्ट आहे, ट्रिब्युनल. प्रत्यक्ष दाखवलं जाईल की ही चूक झालेली आहे, त्यामुळे हे पद आपल्याला भेटणार आहे, ही सजा, ही शिक्षा आपल्याला भोगावी लागणार आहे. बाबा म्हणतात इथे यज्ञामध्ये प्रत्येक गोष्टीचे नियम आहे आणि म्हणून नियमानुसार, कायद्यानुसार चालाल तर फायदा आहे. आज पूर्ण मुरलीमध्ये बाबा धर्मराजाच्या रूपामध्ये येऊन अनेक गोष्टी, नियम, धारणा, श्रीमत याबद्दल स्पष्ट करतायत. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, विशेष नमस्ते, सुप्रभात. आत्मिक मुलांना आत्मिक पित्याशी विशेष नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक पित्यास आत्मिक मुलांची नमस्ते. आज धारणेसाठी पहिला पॉइंट, बाप टीचर सद्गुरू पासून शिक्षण मिळते तसे जरूर चालायचे आहे. मायावर दोष न देता आपल्या कमींची चेकिंग करून त्या कमी कमजोरींना काढायचं आहे. दुसरा पॉइंट, अहंकाराचा त्याग करून अभ्यासात मस्त राहायचे आहे. कधीच दुसऱ्यांची सेवा घ्यायची नाही. संग दोषामध्ये फसून स्वतःचं नुकसान करायचं नाही. आजचं वरदान, संकल्पाच्या इशाऱ्याने सर्व कारभार चालवणारे सदा लाईटचे ताजधारी मुकुटधारी भव. जे मुले नेहमी हलके राहतात त्यांचा वेळ कधीही व्यर्थ जात नाही, त्यांचे विचार कधी वाया जात नाही. असे विचार येतात जे प्रत्यक्ष होणारच आहे. ते कधीही शक्तिहीन बनत नाही. शांतीची शक्ती जमा करतात आणि प्रकाशाचे मुकुटधारी बनून विजयी बनतात. म्हणून आपल्याला हलकं राहायचं आहे आणि प्रकाश शक्तींनी युक्त राहायचं आहे. सुविचार, या दुःखधामाचा किनारा करा तर कधीच दुःखाची लहर येणार नाही. थोडासा किनारा केला तर ती लहर दुःखाची आपल्याला त्रासदायक बनणार नाही. आजचा अव्यक्त इशारा आहे, निश्चयाचा पाया मजबूत करून निर्भय व निश्चिंत राहण्यासाठी आजचा अव्यक्त इशारा, जसे एखाद्या कारची बॅटरी
जर लो झाली, ढिली झाली, तर ती कार थांबते व त्या कारला धक्का देऊन चालू करावं लागतं. तसेच आत्म्यामध्ये आज विश्वास आहे, त्याला सहयोग द्या व पुढे त्याला सपोर्ट करा, सहयोग देऊन. कमजोरीचा विचार करू नका, तर पुढेही खुश राहाल आणि त्याचीही खुशी वाढवू शकाल. तर निर्भय आणि निश्चिंत राहण्यासाठी आज बाबांनी हा इशारा दिलेला आहे. सहयोग द्यायचा आणि पुढे करायचा आहे. आज पूर्ण मुरलीमध्ये बाबांनी संगदोष पासून वाचायला सांगितलं, स्वतःचा व्यवहार ठीक करायला सांगितलं, लालच, क्रोध, चोरीची सवय या सर्व अवगुणांना सोडायला सांगितलं. अच्छा. ओम शांती.